समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून साही विधानसभा अध्यक्ष ताकदीने जे आहे नागरिकांच्या समस्या मांडणार आहे आणि त्या नागरिकांच्या समस्या निराकरण का होत नाही आहे यासाठी प्रशासन राज किती बेजबाबदार आहे या सर्व गोष्टीचा निपटारा करण्यासाठी जनतेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महानगरपालिका प्रशासन राज हटाओ यासाठी येत्या 28 तारखेला 11 ते 1 वाजेपर्यंत हे आंदोलन मोठ्या संख्येने जे आहे आम्ही करणार आहोत आणि शासन व्यवस्थेने याची दखल जर घेतली नाही तर मात्र यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल। कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका जवळजवळ 4 वर्षे होऊन सुद्धा लोकशाहीच्या विरोधी कृत्यातून जे आहे त्या घेण्यात येत नाही। हम करे सो कायदा अशा पद्धतीचं इथल्या बीजेपी शासन व्यवस्थेचं राज सुरू आहे हे आम्हाला आणि इथल्या जनतेला मान्य नाही। यासाठी लवकरात लवकर लोकशाहीच्या माध्यमातून 29 महानगरपालिकेची निवडणूक आणि इथल्या जिल्हा परिषदा किंवा इथल्या नगर परिषदा यांच्या संपूर्ण निवडणुका ज्या आहे लावण्यात याव्या अशा प्रकारची मागणी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। हे आंदोलन कुठे व केव्हा कोणाच्या नेतृत्वात होणार आहे? हे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आणि संपूर्ण नागपूर साही विधानसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आणि अध्यक्षांच्या नेतृत्वात होणार। कुठे होणार आहे ते आंदोलन? नागपूर सिव्हिल लाईन मुख्य महानगरपालिका ऑफिस। जर का तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढचे पाऊल काय राहील? यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। मनपामध्ये असलेलं प्रशासन राज हटाव हे जे आंदोलन आमचं 28 तारखेला नागपूर महानगरपालिका कार्यालयाच्या समोर करण्यात येणार आहे सकाळी 11 वाजतापासून आणि 1च्या आधी म्हणजे 12-12:30च्या दरम्यान आम्ही मनपा आयुक्तांना त्याचं निवेदन देणार आहोत। इथं सर्व आम्ही नागरिकांच्या समस्या घेऊन आम्ही त्या मनपा आयुक्तांना मांडणार आहोत। त्याकरिता आम्ही नागपूर शहरातील संपूर्ण जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी सर्वांनी आपापल्या समस्या घेऊन 28 तारखेच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। जास्तीत जास्त संख्येने लोकांनी तिथं सामील व्हायला पाहिजे आणि आपापल्या समस्या ह्या सर्व नागरिकांनी तिथं सुचवून त्या आयुक्तापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। कारण की प्रशासन राज जेव्हापर्यंत सुरू झाला आहे जनतेचे प्रश्न हे काही पूर्णत्वास होत नाही आहेत, त्याला ते परिपूर्ण होत नाही आहेत। त्यामुळं नागरिक हे बरेच प्रमाणात त्रासलेले आहेत आणि जनतेचा प्रतिनिधी हा जनता आणि प्रशासन यांच्यामधला जो दुवा असतो तो नसल्यामुळं प्रशासन राज हा जास्त फोकावत आहे आणि नागरिक हे जास्त परेशान होत आहेत। त्यामुळं इथं निवडणुका होऊन जनतेचे प्रतिनिधी महानगरपालिकेत पोचायला पाहिजे। त्याकरता प्रशासन राज हे संपलं पाहिजे हे आमचं मुख्य ब्रीद आहे, हे त्यांचं मुख्य ध्येय आहे। म्हणून आमचं हे प्रशासन राज हटावं हे आमचं आंदोलन आहे 28 तारखेला। जनतेला काय आव्हान करणार आपण? जनतेला आम्ही हे आवाहन करणार आहोत की जनतेने आपापल्या समस्या त्यांच्या वैयक्तिक समस्या सामाजिक समस्या ज्या पण असतील मूलभूत गरजा ज्या असतील ज्या प्रशासनाच्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या घेऊन त्यांनी यावं, आपापले निवेदन घेऊन यावे आणि निवडणूक आयुक्ताच्या समोर त्यांनी आपले निवेदन त्यांनी प्रस्तुत करावे, आपापल्या समस्या ह्या त्यांनी तिथं मांडाव्यात असं आम्ही जनतेला आवाहन करत आहोत।